नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. पूजाने इथे ग्रामपंचायत बसवलेली असते आणि पंचायत समितीसमोर ती तिचं दुःख मांडते की मला माझ्या सावत्र जावेने ढकललं आणि माझं डोकं फुटलं आहे. मला हिच्याकडनं माफी मागितलेली हवी आहे हिने, तेही माझ्या ग्रामपंचायतीसमोर. आता इथे कृष्णा सगळ्यांसमोर आपलं मत मांडू लागली. आधी पूजाने तिचं मत सांगितलं, आता वेळ आली आहे कृष्णाचं. तर कृष्णा इथे सगळ्यांसमोर सांगू लागते की माझ्या जावेने माझ्यावर असा आरोप लावला आहे की मी तिला धक्का देऊन पाडलं आणि तिचं डोकं फोडलं आहे. पण मी तसं काहीही केलेलं नाही. तिला मी वारंवार सांगत आहे तरीही ती माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तरीही मी हिची माफी मागते, कारण हिला ते केल्याने समाधान मिळतं आहे आणि ते समाधान तिला मिळत असेल माझ्या माफी मागितल्याने तर मला काहीच हरकत नाही. मला माझ्याचं घर जे टिकवायचं आहे, ज्या घराचं सुख टिकवायचं आहे, त्या घरासाठी माझ्या सासरे बुवांसाठी मी ह्या पूजाची सगळ्या ग्रामपंचायतीसमोर हात जोडून माफी मागते. पूजा मला माफ कर. तू म्हणते तसं माझ्याकडनं चूक घडली असेल तर मला माफच कर. अशी एकदम दमदार माफी आपल्या पूजाची मागितली गेलेली आहे कृष्णाकडनं. तिला मात्र भारी वाटते की आपण कृष्णाचा अपमान केला आहे, पण तिला हे नाही दिसते की अख्ख्या गावासमोर मोठेपणा घेऊन कृष्णाने माफी मागितली. तिचा चष्मा, तिला वाटतंय की त्या चष्म्यातनं जे दिसते ते सुख आहे. तर तिचं सुख काय की अख्ख्या गावापुढे हिने माझ्यासमोर हात जोडले. पण अख्खं गाव ज्या चष्म्यातनं पूजाला पाहतंय तो चष्मा तिला दिसत नाही, कारण गावासमोर मोठेपणा मानाचा दाखवून कृष्णाने माफी मागितली. आणि आता इथे पूजा म्हणते, मला आता खरंच मनाने एकदम समाधान वाटते की तू माझी माफी मागितली आणि तुझी हीच लायकी आहे, अशा शब्दामध्ये तिथे वर्णन करताना पूजा बोलते. पण पूजाला हे भान नाही आहे की गावासमोर तिची इमेज काय तयार झाली. आता आपल्या कृष्णाची इमेज अशी तयार झाली आहे की हिने बिचारीने माफी मागितली. गावकरी मात्र अजूनही आपल्या कृष्णाची साथ देत आहे. आता कृष्णा ग्रामपंचायतीसमोर सांगू लागते की आपण कामकाज सुरू करूया. जर कुणाची काही इच्छा, काही अडचणी किंवा काही मागणी असेल तर इथे माझ्यासमोर बोलून दाखवावी. काही अडचण असेल तर मी ती सोडवण्याचा प्रयत्न करेल, अशी आपली सरपंचबाई गावकऱ्यांना बोलू लागते. आणि गावकरी तिच्यासमोर आता त्यांची व्यथा सांगतायत. चला पुढील भागातमध्ये आपल्याला एकदम अशी इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळत आहे. का कुणास ठाऊक, मला तरी आत्ता असं वाटतं आहे की आपली ही जी भक्ती आहे कळत नकळतपणे ही जयवंतच्या आयुष्यात एंट्री करणार आणि त्याचं आयुष्य सुधारणार. चला, ह्या तिन्ही बहिणी एकाच घरात नांदताना दिसतील बहुतेक आपल्याला. तर आपण इथे पाहतोय की हा मोठ्या मनाने हा जयवंत आपली पूजाने जी मदत केली आहे तिच्यासाठी थँक्यू म्हणायला गेला आहे, आभार व्यक्त करायला गेला आहे. भक्ती इथे जरा घाबरत असते, तर तिला तो म्हणतो, घाबरू नको, तुला खाऊन नाही टाकणार मी. खरंच तू माझी मदत केली, माणुसकी दाखवली, पण त्या बदल्यात जर तुला काही हवं असेल तर मी द्यायला तयार आहे बक्षीस म्हणून. आणि इथे भक्ती म्हणते, नाही मला बक्षीस वगैरे काही नको, मी मोठ्या मनाने फक्त तुझी मदत केली. हे बोलल्यानंतर जयवंत म्हणतो, येतो मी, पण काही मदत लागली तर मला नक्की सांग. आयुष्यात तू माझी इतकी मोठी मदत केली आहे तर मीही तुझी करायला हवी. का कुणास ठाऊक भक्ती जरा अवघडल्यासारखी त्यावेळेला तिथे उभी असते आणि हा तिच्याकडे एकटक पाहत असतो. आता पुढील भागात हेही पाहायला मिळते की ही मॅडम माफी मागून घेतलेली आहे कृष्णाकडनं, तर ह्या गोष्टीने इतकी आनंदी झाली आहे आणि त्या गोष्टीचा आनंद आता ती इथे बोलून दाखवते की मला खरंच खूप भारी वाटलं अख्ख्या गावापुढे त्या कृष्णीचा अपमान करून, आणि त्या कृष्णाला असं अपमानित केल्याने माझ्या मनाला खूप मोठं समाधान लाभले. आणि खरं सांगायचं तर मला तिची इमेज घरात आपल्या आढळरावांसमोर आणि गावासमोर ह्या त्यांच्या सभेसमोर करताना फारच भारी वाटते. तिचा अपमान करणं, तिला कमी लेखणं, ह्या गोष्टीने खरं तर माझंच पुढे जाऊन फायदा होणार आहे. गावासमोर, घरासमोर मी चांगली आणि ती वाईट हे दाखवलं की आपल्याला आपला हेतू साध्य करता येईल, असंही ती आता इथे समरला बोलून दाखवते. तितक्यातच आत येऊ का अशी परवानगी घेत इथे सावित्री येते. स्वतःच्याच आईचा इतका घाणेरडा अपमान करणारी काय म्हणतात तोंड फाटलेली अशी मुलगी पूजा आपल्याला पाहायला मिळणार. पानचट आपल्याच आईला म्हणते, तू अजून गेली नाही, इथेच थांबलेली आहे. तिची आई येते आणि म्हणते, हो अगं तुला काहीतरी दाखवायचं होतं म्हणून आले. तितक्यात तिची नजर सफरचंदावर पडते आणि मी हे सफरचंद घेऊ का असं म्हणत ती सफरचंद घेते. पण पूजा म्हणते, घेतलं तर आहेस, कशाला विचारायचं नाटकं करते, सफरचंद घेऊ का. सफरचंद घेण्यासाठी तू इतक्या वेळ इथे थांबली आहे. तर सावित्री म्हणते, नाही गं, माझ्या पिल्लाचं कौतुक पाहायला थांबले मी इथे.
इतकी अपमान करते ही मुलगी आणि ही बाई माझं पिल्लू म्हणून किती प्रेम करते आपल्या मुलीवर हे आपल्याला इथे पाहायला मिळणार. आपल्या मुलीला ती तिच्या हाताची नखं दाखवू लागते, इतके छान पेंट केले, तुझंच सामान वापरले असं सांगत ती विचारते कसं वाटते सांगा ना. तर पूजा म्हणते एकदम चीफ दिसते. कसं दिसते ते, तर हिला चीफ म्हणजे छान वाटते. तर ती म्हणते थँक्यू. तर पूजा म्हणते अगं थँक्यू काय मूर्ख, तुझे हात एकदम घाण दिसत आहे, तुला शोभतही नाही, अशी नेल पेंट तू का लावली आहेस, माझं सगळ्या गावासमोर शोभा करते का तुझी मुलगी म्हणून मी इथे वागताना मला कसं वाटतंय. तर आईचा इतका घाणेरडा अपमान केल्यानंतर आई मात्र काहीही म्हणत नाही. चला इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे गावाच्या देवीच्या पूजेचा मान मिळाला आहे आपल्या कृष्णाला, आणि त्याच्यासाठी तयारी करताना इथे आपल्याला बाळजा आणि कृष्णा दिसते. तर तिजोरीतनं जे सामान लागणार आहे पूजेसाठी, ताट, तांब्या, चांदीचं निरंजन, त्या सगळ्या चांदीच्या वस्तू इथे काढल्या जातात. आणि आपली कृष्ण म्हणते ह्या काळ्या दिसत आहे. तर इथे आपली बाळजाबाई तिला समजून सांगते की मी तुझ्यासारखी ह्या घरात जेव्हा आले ना तेव्हा मी पण असंच म्हटले होते, पण खरं तर हे चक्क असली चांदी, तर ती चांदी हवेने काळी होते, तर तिला आपल्याला स्वच्छ करावं लागेल. मी तुला शिकवते सगळं, तू तसं कर. आता इथे सगळं वस्तू इथे आपली कृष्ण काढत असते आणि तिला सांगत असते हे काय आहे, ते काय आहे, कसला वापर कुठे करायचा. आणि त्या दोघींना चोरून लपून पाहत असते सावित्रीची नजर पोचली सोन्या नाण्यांवर, पैशांच्या गड्डीवरती. आणि ते पाहिल्यानंतर आता तिला स्वप्न पडले. त्या तिजोरीजवळ आपण गेलो आहे, त्या तिजोरीला आपण पूजाला खोलायला सांगितले आणि पूजा अशी महाराणीसारखी येते चावी फिरवत बोटावरती. आणि मग ती म्हणते आई तुला काय हवं आहे. तर आई म्हणते पैसा, सोनं. अगं एवढंच मागतेस का, चल. पूजा मग तिला त्या तिजोरीला खोलून तिच्या झोळीमध्ये हवं तेवढं जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत पैसे सोनं टाकत जाते. आणि ती झोळी भरेपर्यंत ते मागतच जाते. अशी ही स्वप्न पाहत असणारी आपली सावित्री भानावर आली आणि पाहते की काय तिजोरीला कुलूप लागले, सगळं छान प्रकारे ठेवून लॉक केलेलं असतं. आणि ते लॉक व्यवस्थित केलं आहे की नाही म्हणून सावित्री एक दोन वेळा चेक करायला सांगते. तिजोरीच्या बाबतीत कसली हलगर्जी झालेली चालणार नाही. सगळं सामान व्यवस्थित ठेवणं काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि जबाबदारीचं काम आहे. हे सगळं ऐकल्यानंतर इथे कृष्णा म्हणते हो तुमच्याकडनं मी सगळं हळूहळू शिकून घेणार. चावी आपल्या कृष्णाच्या हातात आहे हे पाहिल्यावर सावित्री मात्र संतापते आणि लगेच तातडीने ताबडतोब निघालेली आहे तिच्या मुलीकडे पूजाकडे. इथे मात्र मायलेकींचं नातं फुलताना आपल्याला पाहायला मिळणार. आपली लेक आपल्याकडनं एवढं शिकते, ह्या गोष्टीचं कौतुक आपल्या बाळजाबाईला पाहायला मिळणार. आणि इकडे सावित्री दुडू धावत गेली पूजेकडे आणि पूजा म्हणते अगं आई झाले तरी काय. आईला मात्र अत्यानंद परमानंद असा काहीतरी आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळणार. आणि आई कौतुकाने सांगू लागते पूजा तुझ्या घरात तो पैशाच्या इतक्या गड्ड्या आहे बापरे. तर इथे पूजा म्हणते माझ्या आईला झाले काय. समर म्हणतो अरे तिने तिजोरी पाहिली असेल आणि तिचे डोळे फिरलेत. तर इथे डोळे काय अख्खी सावित्रीच फिरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. फिरलेली सावित्री इतकं वर्णन करते त्या पैशांचं, त्या सोन्याच्या गड्ड्यांचं. इतकी रास लागली तुझ्या घरात पैशांची, सोने नाण्याची, बापरे. आणि एवढं सोनं एवढं पैसं जर कोणाकडे शोभणार असेल, त्या सगळ्या गोष्टीची महाराणी, महालक्ष्मी, अष्टलक्ष्मी जी काही आहे ना, तर ती फक्त तूच बरं का पूजा. तर हे सगळं तुझ्याकडे शोभेल असं म्हणत पूजाला आता इथे एन्करेज करताना पाहायला मिळते सावित्री की तू आता ह्या सगळ्या गोष्टीचा ताबा घे. सत्ता हवी माणसाकडे आणि सत्तेसोबत तिजोरीची चावी पण हवी. सत्तेचा हा लालच, हा लोभ हा इतका वाढला आहे आणि हा पूजा आणि समरच्या डोळ्यात चकचक असा दिसू लागला आहे. तर आता चला निघूया आपल्या आढळरावांकडे, फादर इन लॉनकडे ती चावी तिजोरीची मागण्यासाठी. तर पूजाला समर म्हणतो तुला काय वाटतं आढळराव इतक्या सहज तुम्हाला ती चावी देऊन टाकतील. तर ती म्हणते मी ज्या दिवसापासून ह्या घरात आले त्या दिवसापासून आढळराव मला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणाले नाही, तर ह्या गोष्टीलाही म्हणणार नाही. चला निघाली स्वारी आपली फादर इन लॉनच्या दिशेने पूजेची. इकडे छान तयारी आपली आढळराव विचारताय झाली की नाही पूजेची. तर कृष्णा म्हणते हो जवळजवळ होतच आली आहे बाळजाबाई, मला जसं सांगताय तसं मी ते सगळं करतच आहे. आणि सगळ्या वाती वळल्या आहे, सगळं सामान काढले, स्वच्छ पण केले. तर इथे बाळजाबाई म्हणते की इतक्या वर्षांनी ह्या मंदिरात जो मान तुला मिळाला आहे तो खरं तर तू एकदम निर्मळ मानाची आहे. आजपर्यंत मी खोटेपणाने केला, पण तू इथून पुढे निर्मळ मानाने करणार, तो मान तुला मिळाला आहे, खरंच आनंदाची गोष्ट आहे. फादर इन लॉनकडे लॉलीपॉप मागावं तसं आता ही बाई आली आहे पूजा आणि म्हणते फादर इन लॉ आय वॉन्ट तिजोरीच्या चाव्या. चला
तिजोरीची चाव्या मागायला आलेली ही फटकळ सून आता इच्छाशी काय बोलावा. सासू सासऱ्यांनी ह्या बाईसमोर तर हातच टेकलेले. कुणाकुणाच्या घरात अशा आहे मला कमेंटमध्ये सांगा बरं. चला आता पूजा आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे ना ती तिजोरीची चाव्या मागते. आढळराव म्हणतात तिजोरीची चाव्या तुला पाहिजे कशासाठी, तर ती म्हणते मला हव्या आहे, मी थोरली आहे ना. तर इथे कृष्णाकडे लगेच तोंडवर करून पूजा म्हणते चाव्या देते माझ्याकडे, जर त्याची हकदार आणि खरा अधिकार तर माझाच आहे. तर आता आपले कृष्ण आढळरावांकडे एक नजर टाकते. आढळराव तिला खुणवतात डोळ्यांनी दे. मग आता इथे खरं तर ही पूजा आहे ती चांगली मुलगी नाही, तिच्या हातात जरी सत्ता गेली तर तिचं वाटोळ होईल ही गोष्ट कृष्णाच्या मनात माहिती आहे. तरी पण आता आढळराव म्हणताय म्हणून ती चावी द्यायला हात पुढे करतेच, तिच्या हातावर चावी टेकणार. बापरे काय सीन आहे बरं का. तर त्याच वेळेला आढळराव थांबा की ओ असं म्हणत लगेच थांबवतात. पूजा म्हणते आता थांबवण्याचं कारण काय, सारखं काय ना काही अडचणी अडथळे तुम्ही आणत असतात, काय प्रॉब्लेम आहे, मी जर चाव्या घेतल्या तर आता थांबायचं का. तर आता इथे आढळराव सांगतात त्या चाव्या ह्या बाळजाबाईंकडे आणि त्या बाळजाबाईंनीच ठरवायच्या कोणाला द्यायच्या किंवा कोणाला नाही. तर इथे त्यांना काय विचारायचं, ती काय ह्या घरची सासू आहे का, माझी सासू आहे का, ती थोरली मी आहे, थोरला सासू माझ्या सासूबाई आहे, तर सगळा मानाधिकार माझा, चला आणा त्या चाव्या असं म्हणत रुबाब दाखवते बरं का. ही इतकी रुबाबदार सुरकुराच्या घरात जर असली ना ती लक्ष्मी, कडक लक्ष्मी घरात कशी नांदल अरे आपल्याला ते पुढे तर पाहायलाच मिळते. पण सासूबाई पण फार हुशार आहे. अशा सासूबाई जर हुशार असल्या ना तर ह्या असल्या कडक सुनांची ना चांगल्या झिट्ट्या उपटून त्यांना चांगल्या टाळ्यावर आणतील. चला आपली चालाक मस्त सुंदर आपली सासूबाई आहे ना ती आता इथे युक्ती सांगत आहे की चाव्या मिळवायच्या असेल तर त्याच्यासाठी राबावं लागतं, कष्ट करावं लागतं आणि त्या चाव्यांसाठी आपण कसे हकदार आहे ते सिद्ध करावं लागतं. तर म्हणजे काय असं म्हणत पूजा उर्मटपणे त्या भर सभेत बोलत असते आणि ते सगळं बोलणं सगळेजण सहनही करताय, पण आता करणार काय. चला आता इथे आता बाळजाबाई सांगू लागले आहेत की जर चाव्या मिळवायच्या असेल तर एक छोटीशी परीक्षा द्यावी लागेल आणि ती परीक्षा म्हणजे आपल्या गावदेवीची जी पूजा आहे त्या दिवशी द्यायची. मग पूजा लगेच तयार होते. हो चालेल ना करून टाकूया, त्यात काय एवढं, पूजाच तर करायची, अशी झटपट करता येईल आणि लगेच चाव्या माझ्याकडे द्यायची. पण ते एवढं सोपं नाही आहे. बाळजाबाई तिथे सगळ्या अटी शर्ती आता सांगायला सुरुवात करतात. तर त्याच्यासाठी काय काय करायचं आहे, वाती वळायच्या, दिवे बनवायचे कणकेचे आणि पूजेसाठी फुलं तोडून आणायची, अगदी मंदिराची साफसफाई करायची, पहाटेपासून संध्याकाळपर्यंत पूजेची सगळी तयारी करून ठेवायची. आणि हे सगळं करत असताना कुणाचीही मदत घ्यायची नाही, एकटीने हे सगळं करायचं. पूजा क्षणभर का होईना जरा विचार करते आणि घरात ही चाललेली चुरस पाहून मैनावती आता प्रश्नात पडली की खरंच काय घडतं या घरामध्ये एवढं झटपट. चला आता बाळजाबाई म्हणते ही पूजा ही व्यवस्थित जी कोणी सूनबाई पार पडेल तिला मी लगेच झटपट ताबडतोब तात्काळ चाव्या देऊन टाकेल. हां आता इथे गमतीशीर गोष्ट, पूजाला ही गोष्ट माहितीच नाही की काय काय करायचं आहे, तर ती ताडकाफडकी करेल मी, मला जिंकायची ती चावी, चला लागा कामाला. आता दुष्यंत फारच खोडकर आहे बरं का हा. तर हा खुदू हसत अगदी लोटपोट होत लोळायला लागतो. तर त्याला कृष्ण म्हणू लागते अहो तुम्ही हसताय काय, तर तो म्हणतो तू पण हसतीस काय, नाचसुद्धा माझ्यासोबत, तू नाचले तरी चालेल या क्षणाला. तरी ते हसी रेडे एकदम पोट धरून हसल्यासारखं आहे बरं का. बरं आता ही ना खरं तर सिरियसली आपली कृष्ण म्हणते अहो तुम्हाला काय हसायला येते, ती चावी आपली घराण्याची जर त्या बाईच्या हातात गेली तर ती सर्वनाश करेन, मला त्या चावीचं टेन्शन आले. आपल्या घराची सत्ता त्या पूजेच्या हातात जाणं म्हणजे सर्वनाशच आहे, कारण तिला अक्कल नाही, अक्कल शून्य बाई आहे, ती अख्ख्या घराचा ताबा घेईल, अख्खं वाटोळं करून ठेवल. आणि मला ती चावी ती सत्ता याचा लोभ नाही आहे, पण ह्या घराचं वाटोळं होतं आहे, ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतं आहे, ते होऊ द्यायचं नाही, म्हणून मी त्याच्यासाठी ही स्पर्धा जिंकणार. तर इथे दुष्यंत म्हणतो अगं तुला कामाची सवय आहे, त्या बिनडोकनी ज्या गोष्टीला हा म्हटले ती गोष्ट काय ते तिला माहितीसुद्धा नाही. दिवे बनवणं ते पण 500 कणकेचे, तिला ते माहिती तरी आहे का. इथे 2 लोकांची पीठ मळून पोळ्या करता येत नाही. आणि राहिला विषय वाती वळायचे हाताने 500, कुणाचीही मदत न घेता किंवा विकत न आणता. इथे 1-2 वळल्या ना तर तिचे हातपाय अशी लाकडावाने होऊन जातील, तर एवढ्या 500 वाती वळताना तिची काय हालत होईल. तर इतका आनंद ह्या दुष्यंतला झाला. आता अक्कल कमी पगार वाढवा समर. चला आता हा तर आपल्या बायकोला तर नाचू लागला, उचलून घेऊन गोल. चला इतका आनंद, माझी बायको माझ्या मिसेस, अरे हे असे ना बैल राहत्या ना त्याच्यामुळंच ह्या बाया हुंदाडत्या बरं का.
चला, तर ही जी म्हैस आहे ना, आता ही काय म्हणते की मी ती स्पर्धा जिंकणार आणि त्या सगळ्याच्या माझ्याच ताब्यात घेणार, या घराची सत्ता जे काही आहे ना ते आपल्या दोघांकडेच असणार, मी इतकी हुशार आहे ना, इतक्यात अशी ती स्पर्धा जिंकून घेईल. अरे काय स्पर्धा स्पर्धा स्पर्धा, आपण तर इतकं हुशार आहे, आपण सगळं मिळवू आणि मिसेस तुम्ही नक्की करून दाखवाल, मला तुमच्यावर फार विश्वास आहे बरं का, तुम्ही फार हुशार आहे असं म्हणत समोर आहे. तिचं कौतुक करताना पाहायला मिळेल. बाई यांना दृष्ट नको लागायला. पण चला, दुष्यंत आता सिरियसली म्हणू लागला आहे की मला मनापासून वाटतं की ही स्पर्धा तूच जिंकावी आणि ती जिंकताना मी तुला बघणार, कारण मला विश्वास आहे तू हे करू शकते. ह्या घरासाठी, ह्या घरातल्या लोकांसाठी, प्रत्येकासाठी तू राबते मनापासून, तू स्वच्छ मनाने सगळ्यांचं सगळं करते. देव तुझ्या पाठीशी नक्की उभं राहणार आणि तू ही स्पर्धा जिंकून त्या चाव्या मिळवणं महत्त्वाचं नाही, फक्त त्या चाव्या चुकीच्या हातात जाऊ न देणं हे महत्त्वाचं ध्येय आहे. ते तू करशीलच आणि ते करावं, त्याच्यासाठी मी तुझ्या सोबत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझी कृष्णा हे सगळं नक्की करेल. मला कोणाचं वाईट करायचं नाही, फक्त मला ह्या घराचं वाईट होऊ नये आणि तू ते नक्की करशील, म्हणून माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझी साथ द्यायला प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी मी तर असणारच आहे, पण मला पण पूर्ण विश्वास आहे तू सगळं कमवून दाखवशील, करून दाखवशील, त्या चाव्या तुझ्याच कमरेला शोभतील. इथे मात्र मैनावती आणि जयवंतराव विचारात दिसत आहे आपल्याला, आपण कुणाची साथ द्यायची. तर इथे हा बिनडोक आहे ना, जयवंत म्हणतो मी माझी बायको असती ना पूजा, तर मी तिची साथ दिली असती, माझं तर खूप मन आहे तिची साथ द्यायची. तर इथे बिनडोक तुझं जे मत आहे तुझ्याजवळ ठेव असं म्हणत मैनावती त्याला सांगू लागते की आपल्याला ना आपली बाजू पक्की करायची, तर आपण कोणाची बाजून जायचं हे पण महत्त्वाचं आहे. तर इथे बाळजाबाईचा झेंडा लागला हालायला. दलपतरावला इथे ना जयवंतराव सांगतात की तुम्ही ते बाळजाबाईचे झेंडे उचलू ना, आजपर्यंत मागेच राहिले, आपल्या हाती फक्त भोपळा आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठलीच सत्ता नाही, कुठलाच अधिकार ह्या घरामध्ये नाही. तर तुमचं जे मत आहे तुमच्याजवळ ठेवा, आम्ही मायलिका आमच्या पद्धतीने काय करायचं ना ते करतो. आणि इथे आता ते कामाला लागले, तर इथे आपण अशी बाजू घ्यायची ज्या बाजूमध्ये आपला फायदा राहील. खरं तर बाजू पूजाच्या बाजूनी घेण्यात अजिबातच नाही, कारण ती फार स्वार्थी मुलगी आहे, ती आपल्याला इथे टाकही टिकू देणार नाही, चाकही टिकू देणार नाही. तर आपल्याला आता इथे बाजू मेन म्हणजे ना कृष्णाचीच घ्यायला हवी. कृष्णा जर या घराची सत्ता घेऊ शकते, तर तिच्या सत्तेत आपण व्यवस्थित राहू शकतो, तिच्या छत्रछायाखाली. पण ही जी पूजा आहे ती अख्खा धिंगाणा करून ठेवल, अख्ख्यांना घराबाहेर काढायला ही मागे पुढे पाहणार नाही, ती एकदम माजोरडी बाई आहे. तर आता आपण फक्त आणि फक्त कृष्णा कशी जिंकल ह्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करूया. चला, हे तरी आता कृष्णाच्या बाजूने आपल्याला दिसत आहेत. आता इथे पूजेची जी अटी, शर्ती आणि कामाची सुरुवात हे जे करण्याचं काम आहे ते सांगण्यात येत आहे बाळजाबाईकडनं. ढीगभर कापूस आणून ठेवलेला आहे आणि त्या कापसाच्या वाती वळायची जी गोष्ट आहे आता ती इथे सांगायला सुरुवात केलेली बाळजाबाईने. तर इथे कृष्णा आणि बाळजाबाई पूजा या तिघीजणी बोलत असतात, तर त्यात स्पर्धेचे काही नियम आणि अटी आहे ते सांगायला सुरुवात केलेली आपल्या बाळजाबाईंनी. तर बाळजाबाई आता इथे सगळ्यांसमोर सांगतात की हा जो कापूस आहे या कापसाच्या ना 500 वाती तू आणि 500 वाती तू दोघी सुनांनी वळायचे. तर त्यात कुणाचीही मदत घेतली जाणार नाही, कोणीही कुणाला मदत करायची नाही. आणि राहिला विषय तर उद्या सकाळी पहाटे 5 वाजतापासून सगळी सुरुवात झाली पाहिजे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मंदिरात पोहोचायचं आहे. तिथे गेल्यानंतर 7 वाजेला आरती आहे आणि आरतीसाठी आपण काय काय साहित्य आहे ते तुम्ही दिवसभर कधीही करा. 500 वाती, 500 दिवे, 5 प्रकारची विविध फुलं, त्यांच्या माळा, आणखी अशा बऱ्याच गोष्टी, त्यांची लिस्टच इथे बाळजाबाईंनी काढली. आणि त्या वाती वाळायची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठी बाळजाबाई पूजाला म्हणते मी तुझ्यावर ठेवणार. आणि कृष्णावर कोण लक्ष ठेवल असा आता प्रश्न पूजाने केला आहे, कारण मला तिच्यावर पण भरोसा नाही. तिला तर दुष्यंतसारखी मदत करत असतो शेपटीवर तिच्या मागे मागे मागे, आणि मग मी एकटी वळून तिला जर कोणी मदत केली ती जिंकली तर बाळजाबाई हसते आणि म्हणते अगं स्पर्धा आहे, तिच्यावर पण लक्ष ठेवायला एक माणूस ठेवू ना आपण. तरी ते मैनावती म्हणते की खरं सांगू का पूजा, कृष्णा फार हुशार आहे, ती नक्कीच जिंकेल. आणि हसू लागते जोरजोरात. पूजा मात्र तिच्याकडे डोळे वाटारून पाहू लागते आणि म्हणते चल आता ह्या कृष्णावरती पण कोणतरी खरंच लक्ष ठेवायला हवं. तर कोण बरं ठेवेल लक्ष? दुष्यंत सारखा तिला मदतीला जाऊ शकतो. दुष्यंत आता हे सगळं गपगुमान ऐकतो. चला, तर पूजाने इथे आठ ठेवली की माझी आई सावित्री ही ना कृष्णावरती लक्ष ठेवण्यासाठी आपण इथे तिला घेऊन यायचं. तरी ते दुष्यंत लगेच म्हणतो तुझी आई तिला बडबड करून डोक्याला ताण देईल आणि शीन देईल, ती काही काम करील का? तुझ्या आईचेच टोमणे टामणे खाता खाता वेळ घालवील. मला तुझी आई मान्य नाही. पण आता इथे तिचा
जो काही विश्वास आहे तो सावित्रीवरती, तर ठीक आहे, मी तुझ्यावर लक्ष ठेवील आणि सावित्री कृष्णावर लक्ष ठेवील. ठरलं तर मग आता ह्या 500 वाती वळायच्या. पुढे जे जे काही कामं आहे त्या सगळ्या कामांवरती लक्ष ठेवायला आम्ही तुमच्या दोघींवरती आहोतच. आणि जी कोणी सूनबाई पूजेची आणि आरतीची व्यवस्थित तयारी करून आरती व्यवस्थित पार पाडेल तर ती सूनबाई जिंकलेली राहील. आणि त्याच क्षणाला मंदिरामध्येच मी घराच्या चाव्या, तिजोरीच्या चाव्या, सगळं काही त्या सुनेच्या ताब्यात देऊन टाकेल. नो डाऊट. चलो 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 आता लागले सगळेजण कामाला. आता सगळेजण एक्सायटेड झालेले त्या सगळ्या स्पर्धेत उतरण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी. एकवटली ताकद. पूजाला मात्र टेन्शन आले, बापरे 5 वाती वळले तरी हाताला कळ लागती, तर 500 वाती वळणं म्हणजे हाताचे दांडेच करून घ्यायचे काय. तरी ते बाळजाबाई हसू लागते आणि म्हणते, अगं सत्ता मिळवणं काही म्हणजे खाऊची गोष्ट नाही, तिच्यासाठी मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागतात, स्वतःला सिद्ध करावं लागतं, तेव्हा जाऊन कष्टाचं फळ मिळतं. आता पुढे जे काही ट्विस्ट येणार ते खरंच एकदम भारी आहे बरं का. ते आपल्या सगळ्यांनाच पुढे पाहायला मिळणार आहे. ही कपटी धूर्त लबाड जी पूजा आहे ना, तिने आता एक कट रचला आहे आणि त्याच्यामध्ये आता ती आपल्याला पाहायला मिळते की बाळजाबाईला चॅलेंज देते ओपन की ही स्पर्धा मीच जिंकेल आणि त्यात काही एवढं ती चावी तुम्ही सहजच माझ्या हातात द्याल, कारण मी एकदम हुशार आहे, मी काही कष्ट करून हे करणार नाही. डोकं चालवायचं शिकलो कशासाठी आपण, एवढा शिक्षणाचा फायदा करून घ्यायचा आणि डोक्याचा वापर करायचा. ह्या बिनडोकबाईने आता डोक्याचा वापर केला आहे बरं का. कारण कृष्णाने इथे 500 वाती वळलेल्या असतात, ती देवाजवळ ठेवते आणि देवाला प्रार्थना करते की देवी आई तू माझी साथ दे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा आणि मला मदत कर. तर आता ही गेल्यानंतर निम्म्या रात्री ही बाई उठून येते आणि ती कापसाची जी प्लेट राहते ना 500 वाती वळलेल्या, त्याच्यावरती त्या ज्योत टाकून त्या वाती पेटून देते. इथे खूप वास यायला लागतो म्हणून कृष्ण धावत धावत खाली येते आणि पाहते तर काय, त्या वाती पेटवलेल्या आहे कोणीतरी, हे तिचे लक्षात येतं. आता ही बाई बिचारी आता सगळ्या वाती पुन्हा वळणार. चला तर मग ही धूर्त लबाड पूजा कशी जिंकते ही स्पर्धा देवी आईच्या साक्षीने आपणही पाहूया नक्की. चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबलं की लगेच पुढचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि चॅनलवरती लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सिरियल तुम्हाला कशी वाटली आहे, म्हणजे मलाही जरा प्रोत्साहन मिळेल. चला आपण पुन्हा भेटूया. आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.